आपण पाहणार आहोत की जर त्रिकोण दिलेले असतील तर यांच्यामध्ये छोटे छोटे जे त्रिकोण तयार होतात त्यांची संख्या किती आहे। त्रिकोणामधील त्रिकोण मोजण्याची ट्रिक पाहणार आहोत आपण। तर आपण सिंपल पहिले यांना काय करणार आहोत, नंबर देणार आहोत। 1 2 3 आणि 4 जितके भाग असतील तितके नंबर द्यायचे। जर त्रिकोण हा एकदम प्लेन असा सरळ दिलेला असेल तर एकदम सोप्या प्रकारे काढू शकतो। जेवढे नंबर दिलेले आहेत तेवढ्यांची सगळ्यांची आपण ऍडिशन करून घेणार। 1 2 3 प्लस 4 बरोबर की नाही। 4 3 किती झाले, 4 आणि 3 झाले 7, 7 आणि 2 9, 9 प्लस 1 आन्सर आलं 8। इतक्या इझिली काढू शकतो। आता जर त्रिकोण हा असा प्लेन सरळ दिलेला नसेल, मग जर असा असेल तर कसं काढणार, याला सुद्धा आपण नंबर देणार 1 2 3 4। आता याला नंबर दिले, नंबर दिल्याच्या नंतर आपण नंबर काउंट करणार 1 2 3 आणि 4। याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होते हे पाहणार आहोत। आता जर एक एक घेतला, हा 1 2 3 आणि 4, हे सिंपल 4 एक एकचं जर एक एक त्रिकोण घेतला तर 4 त्रिकोण तयार होतील। आता जर आपण पेअर केली 2 2 याची तर किती त्रिकोण तयार होतील। आता पहिल्या आणि दुसऱ्याची पेअर केली तर हा एक त्रिकोण तयार होईल, एक झाला। त्याच्यानंतर दुसऱ्याची आणि तिसऱ्याची पेअर केली तर त्रिकोण तयार होत नाही। तिसऱ्याची आणि चौथ्याची पेअर केली तर एक त्रिकोण तयार होतोय। मग आता असे जर 2 2 पेअर केलं तर आपल्याला किती त्रिकोण भेटतात, 2 त्रिकोण भेटतात। आता जर आपण 3 याची पेअर तयार केली, 3 याची जोडी तयार केली तर बघूया। आता 1 2 3 जर घेतले, आता इथपर्यंत घेतलं असं 1 2 3 तर त्रिकोण तयार होत नाहीये। किंवा 2 3 4 घेतली तरी त्रिकोण तयार होत नाहीये। 4 3 2 असं जरी केलं तरी 3 याची पेअर तयार होत नाही। आता डायरेक्ट 4 याचा, 4 दोन्ही चारही त्रिकोण एकत्र तयार केले तर एक मोठा त्रिकोण तयार होतोय। हा सिंपल एकच आहे। आता यांचे सगळ्यांचे ऍडिशन 4 प्लस 2 प्लस 1, 4 आणि 2 6 प्लस 1 7, आन्सर येतं 7। थँक्यू। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।